मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। उबाठाकडून पाण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात। मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कन्सेन्सस करावे लागतात। संभाजीनगरला युती करायचं काय करावं लागेल? आमचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे, तर नाही होणार। ज्या ठिकाणी तिन्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल। आमची भावना काय? युती झाली पाहिजे, महायुती झाली पाहिजे, महायुतीचा महापौर असला पाहिजे, महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे। पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील, पण मात्र नंतर सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत। त्यात काही महायुती पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीने सरकार आणणार आहे। आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, फेविकॉलचा जोड आहे आणि आता कोणी स्वप्न बघू नये। ते नौटंकी करणारे आहे आता पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करून राहिले हे नौटंकीबाज लोक जे आहे यांनी आता 15 वर्ष विसरून जा। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवार आणि आमची 11 पक्षाची महायुती आहे ती अधिक मजबूत होणार आहे, पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे, आतापेक्षाही मजबूत होणार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं 15 वर्षापर्यंत पुढचे नंतर अजून भविष्य काय व्हायचं होईल। 15 वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल आणि आम्ही जे काही संकल्प जनतेला दिलाय निवडणुकीच्या काळात, जो काही जाहीरनामा दिलाय तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जनतेचं मत जिंकू, जनतेचा विश्वास जिंकू। नितेश राणे असं म्हटले की शिवाजी महाराज सेक्युलर होते आणि त्यांच्या सैन्यात कुठलाही विसरणार नाही, खरं आहे की नितेश राणेचं काही मत आहे, अजितदादाचं काही मत आहे, आमचे सर्वांचे मत आहे, पण इतिहास महत्वाचा। छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण इतिहास जर आपण विचारात घेतला, छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या 18 प्रगत जाती, 12 बलुतेदार सैन्यांनी, मावळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे। त्यामुळं इतिहास हा आपल्या समोर आहे। तुम्ही इतिहास वाचलाय, सर्वांनी इतिहास वाचलाय, आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे। त्यामुळे यावेळी किंतु परंतु जंतू आता कुणीही करू नये। आपला इतिहास साक्षी आहे, इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे। इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून वारंवार टिप्पण्या करून काही योग्य नाही। कोणी आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर ज्यांना अभ्यास आहे त्यांनीच बोलावं, ज्यांना अभ्यास नाही त्यांनी बोलू नये। नितेश राणेंनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे, ते बोलतात। पण माझी एकच विनंती सर्वांना आहे, छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर बोलताना मात्र त्या ठिकाणी अभ्यास करूनच बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढे नेलं पाहिजे आणि येणारी पुढची पिढी घडवली पाहिजे।